मित्रांनो मी जरा टाइमलेस साईडला काढले, पाण्यात उतरलेलो. स्ट्रगल पाहू शकतात. हा मग घे 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 घे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण कुठे जात आहोत ते तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून आता कळलंच असेल. तर आपण जात आहोत बोरिवली नॅशनल पार्क. सो मित्रांनो आपल्याला जायचं आहे सर्वात पहिले ठाणा बस डेपोमध्ये. तिकडनं आपल्याला बस पकडायची आहे आणि तिकडनं पुढचा प्रवास कंटिन्यू करायचा आहे. तर चला मग मित्रांनो कुठला पण क्षणाचा विलंब न करता आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. 3 बोरिवली 2 पुणे. चलो गाईस निकलते. बसमध्ये बसायचं आहे आपल्याला. आता वाजले आहेत 9:36 झाले आहेत आणि आम्ही आता बसलो आहोत बसमध्ये. पुढे गेल्यावरती आमची अजून एक बहीण भेटणार आहे आम्हाला. आम्ही 3 जण आहोत टोटल. आम्ही 4 जण जाणार आहोत. सो चला मग मित्रांनो बस जाणार होती बोरिवली डेपोमध्ये पण आम्ही अगोदरच उतरलो आणि आता बाय वॉकिंग आम्ही जात आहोत बोरिवली नॅशनल पार्कच्या गेटवरती. आणि जसं की तुम्हाला मी पहिले बसमध्ये बोललेलो की बोरिवली नॅशनल पार्कच्या गेटवरती माझी अजून एक बहीण भेटणार आहे. आता बॅक साईड गेटच्या बाहेर उभे आहोत आता. इकडनं तुम्हाला बोललेलो शंकू येते इकडनं. तर चला आता तिला येऊ द्या जरा बाहेर. मग आम्ही थोडासा सर्वात पहिले आम्ही जरा रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत. थोडी पेटपूजा करणार. नंतरला मग आतमध्ये फिरायला जाणार आहोत. तो चला मग शंकू पण आलेली आहे. इकडे तनू आणि इकडे कुणाल हे 3 जण इकडे आहेत. सो चला पहिले रेस्टॉरंटमध्ये जाऊया. थोडी पेटपूजा करू. नंतरला मग नॅशनल पार्कच्या समोर श्री रामदेव हॉटेल आहे. समोरच बोरिवली नॅशनल पार्क आहे आणि समोरच आम्ही जरा प्युअर व्हेज असल्यामुळे आम्ही इथे जेवणार आहे. कारण का श्रावण चालू आहे मित्रांनो. चला आतमध्ये जाऊया. थोडंसं पेटपूजा करतो की आम्ही व्हेज फ्राईड राईस मागवलेलं आहे. सगळेजण इथे लंच एन्जॉय करतो आहे. तिकीट काढतो आहे. आणली का तिकीट? अगं एवढी मोठी तिकीट आहे. एवढी मोठी तिकीट आहे. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. तिकीटवरती स्टॅम्प झालेला आहे संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली. हे बघा मित्रांनो आतमध्ये जाऊन सुट्टा उट्टा मारू नका. इकडे लिहिलेलं आहे. नाही तर 500 रुपये जातील. स्विमिंग पण अलाउड नाही आहे. इकडचं सर्वात आकर्षक ठिकाण म्हटल्यावरती कनेरी केव्स 6 किलोमीटर आहे इकडनं. आतमध्ये तुम्हाला फिरायचं असेल तर 188 करून एक बस जाते. तर तुम्ही त्या बसनी पण आतमध्ये जाऊ शकता. टायगर दिसलं तर नाही पण टायगरची मावशी दिसली. ती बघा मांजर आहे मांजर. ते वाईल्ड लाईफ बघायला भेटू शकते. पण काय सांगता येत नाही कारण का इकडे कोण गाईड नाही आपल्याबरोबर काय नाही. आपल्याला फक्त मॅपच्या सहाय्याने जायचं आहे. तुम्ही स्ट्रगल पाहू शकतात. स्थानक आहे काय माहिती मित्रांनो. इथे रेल ट्रॅक आहेत. कुठला रेल्वे स्थानक आहे? डोंगरे रेल्वे स्थानक. नामकरण करून टाकलं आहे रेल्वे स्थानकचं. काय माहिती ट्रेन वगैरे येऊ शकते. मला नाही माहिती आहे ट्रेन येते की नाही. चला हे टाइमपास नको आता. भरपूर मित्रांनो पण किती 500 मीटर पण हे लोक नाही चालले आणि लगेच फोटो काढूया फोटो काढूया फोटो काढूया. हे भाई ट्रायपॉड तर घे. ट्रायपॉड इम्पॉर्टंट आहे बाबा. धूम 3 सस्ता धूम 3 किती पण मोठा होऊ देत. मला एडिट करायला काय आता मेहनत करावी लागेल. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर मेहनत करावी लागते व्लॉग्स एडिट करताना अपलोड करताना. तर एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्यात. मित्रांनो साप बघा. आम्हाला साप दिसला आहे फर्स्ट टाइम. कुठला साप आहे? खतरनाक साप दिसलाय मित्रांनो बघा. मित्रांनो कुणाल मला काय बोलला, यश पुढे जा कॅमेरामध्ये साप दिसत नाही. आणि नंतरला बोलतो यश पाठी आहे. का बोलला असं माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? माझी पिऊ दिदी मला आता 2-3 दिवसांचा पुढच्या ब्लॉगमध्ये ती दिसेलच.
तर ती ओरडेल म्हणून त्यासाठी तो बोलला की यश पार्टी आहे. कोंबड्या मित्रांनो त्यांची फॅमिली, कोंबड्यांची फॅमिली आहे. हा फोटो बघून फक्त पकडायला थोडी राहणार आपण इकडे. ही हळू 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 नाही तर साष्टांग नमस्कार कराल तुम्ही इकडे. तनूला ना डिअर दिसली इकडे, सो तनू जोरात ओरडली तर ती पळाली आतमध्ये. सो जरा बघायला लागेल. आम्ही जरा ना मध्ये ब्रेक घेण्यासाठी थांबलेलो, म्हणून कॅमेरा आहे ना मी टर्नच करून ठेवला आहे. घाबरतात ते लोक त्यात पण. ओ नो वी मिस्ड, आम्ही मिस केलं. इकडेच बघितलेली, इकडे जिकडनं आतमध्ये गेली ती. ओ नो हट यार, आम्ही उगाच थांबलो मित्रांनो. मला एक रँडमली फोन आलेला, तो फोन उचलला आणि त्यामध्ये मिस झालं. माहिती आहे. हरकत नाही मित्रांनो, पुढे पण कोण नाही कोण तरी दिसू शकतं. आम्हाला जरा शातीर राहावं लागेल. ठीक आहे. ही बघा मित्रांनो, ही बघा आतमध्ये दिसते मित्रांनो तुम्हाला. ही बघा पळालेत. हे बघा मित्रांनो, बघितलं आतमध्ये पूर्ण तुमचं झुंडच आहे, क्लिअर दिसत नाही. फर्स्ट नदी आली आहे. आता बघूया, हे लोकांचा प्लॅनिंग चाललं आहे खाली जायचा. हे बघा, हे पायाखाली बघा का दगड स्लिपरी असतील. मी येतो. हे बघा मित्रांनो, ओ माय गॉड. टाइम प्लीज नाही रे, टाइम लॅप्स. आई शपथ, टाइम लॅप्सला टाइम प्लीज करून टाकलं. रिव्हरच्या पुढे 2-3 दुकानं आहेत. मला इकडे कधी आलात तुम्ही आरामात इकडे नाश्ता करू शकतात. थोडं कॉस्टली असू शकतं मगाशी, जसं मी तुम्हाला बोललेलो. हे सगळं जर बघायचं असेल ना तुम्हाला तर वेगळी बुकिंग घ्यायला, सफारी बुकिंग करून. तिकडे आम्ही गेलो नाही आहेत, तिकडे आम्ही नेक्स्ट टाईम जाणार आहोत. सध्या आम्ही फक्त इथे नेचरच्या वाईब्स ज्या असतात त्या कवर करण्यासाठी इकडे आलो आहे आम्ही. सगळं मित्रांनो, आम्ही मस्तपैकी लिंबू सरबत पिऊन रिचार्ज झालेलो आहे. आता पुढच्या प्रवासाला कंटिन्यू केलेलं आहे. सो कनेरी केव्हसाठी आता किती 2.5 किलोमीटर असं काहीतरी राहिलं आहे. आम्ही 3 किलोमीटर कवर झालेलो आहे आता आमचं. बाय वॉकिंग येतो आहे म्हणून थोडा वेळ लागतो आहे. जर आपली ट्रेन बोललो पटकनच बसनी आलो असतो सो फास्ट जाता आलं असतं. पण बसमधनं एक थोडंसं एक काय बोलतात ना ड्रॉबॅक आपण बोलतो. होतं कसं, बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, आता जसं की आपण मध्ये रिव्हरवरती थांबलो, मध्ये आपल्याला साप दिसला, हरण दिसली, अशा ज्या बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी बसमधनं आपल्याला शक्य होत नाही. तुम्ही जर स्वतःची 2 व्हीलर घेऊन येत असाल तर तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील, पण तुम्हाला प्रत्येक स्पॉटवरती आणि बाकीचे स्पॉट्स फटाफट कवर करता येतील. आई शपथ, एकदम मजा. हे बघा मित्रांनो, इकडे पाणी आहे. अरे हो, मान्य आहे. कुठे खाली उतरायचं आता परत? भिजायचं आहे तर मग जावं, हरकत नाही. मी काय इकडे थांबणार नाही आहोत. थोडंसं हे लोक फोटो वगैरे क्लिक करतील, आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू करू. पुढे मजा येईल. इकडे एवढं काय इंटरेस्टिंग नाही, पण पुढे कनेरी केव्स वगैरे भारी आहेत, बघण्यासारखे आहेत. सो पुढेच जाऊया आता. जागोजागी आहेत. निसर्ग स्वच्छ ठेवा, आजूबाजूला कचरा करू नका आलात तर. सगळीजणं बोलतात पण त्यांना ऐकत नाही. माझ्याकडनं मोटिवेट झालं ते बघा मित्रांनो. मित्रांनो, जसं की तुम्हाला पहिले मी बोललो, डस्टबिनचा विषय होता चालू. डस्टबिन यूज करा, आजूबाजूला निसर्ग खराब करू नका. बघा किती लोक आहेत कचरा टाकतात खाली, बरोबर ना मित्रांनो? कारण का बघा, नेचर कधी पण स्वच्छ ठेवलं तर आपल्यालाच त्याचा फायदा आहे. आता इकडे बघा सगळ्यांनी प्लास्टिक बॅग वगैरे आणून टाकलेले आहेत. तुम्ही एन्जॉय करायला या, हरकत नाही, पण निसर्ग खराब करू नका. हा आपल्या व्हिडिओ थ्रू एक छोटासा तुमच्यापर्यंत मेसेज पोचवायचा होता.
मित्रांनो आत्तापर्यंत आम्हाला फक्त 2-3च प्राणी दिसले, जास्त काही दिसले नाही आपल्याला. दुसऱ्या साईडने ते सफारी होतं ना, काय होतं सफारी, वाईल्ड सफारी असं काहीतरी होतं, त्याची बुकिंग करायला पाहिजे होती, तर थोडं इंटरेस्टिंग झाला असता व्लॉग. हरकत नाही, आपण जे मेन इकडचं आहे कनेरी केव तिकडे जायचा प्लॅन आपला सक्सेस होतो थोडा थोडा. पाऊस काय मेहरबानी करत नाही आपल्यावर, पाऊस तर पडतोय, मला नाही वाटत जास्त पडेल. ऊन पाऊस आहे म्हटल्यावरती आय थिंक जायला पाहिजे, पण जात नाही आहे, काय सांगू शकत नाही, भिजावं लागणार आहे वाटतं. सो बघू पुढचं कसं काय होतं आहे. कसं पॉईंट अजून आला नाही, पण येईल लवकरच. आता तर काट्या टाइम लॅप्स आहे का? हा मग सरळ जायचंय आता फक्त 1 किलोमीटर, मग आपण आपल्या स्पॉटवरती पोचूच. चलो गाईस. कनेरी केव्सच्या पायथ्याशी आम्ही उभे आहोत. वरती समोर बघू शकता तुम्ही, ते कनेरी केव्स आहेत. काही लोक फिरतात पण आहेत वरती. इथे सगळ्यांनी आपल्या सायकल पार्क केल्यात, मी वरती गेलेले आहेत. हाय गाईस. चाय पी लो. दादा तो पोस्ट कर दाखवते. बस ए नको ना. जास्त एक्सपीरियन्स करतो आता. घे 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 घे. ए पाटीड लागायचा. हुप 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 हुप. एनर्जी लेवल डाऊन झाली आहे, मान्य आहे. भरपूर चाललो आहे आम्ही इकडे. आता जस्ट आमचे 5.5 किलोमीटर कंप्लीट झालेत. दम लागला तर आहे. मित्रांनो 4 तिकीट काढले आहेत आम्ही. पर पर्सन 25 होता. बघा तुम्ही बघू शकतात. विदेशी नागरिकांसाठी 300 रुपये आणि भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये. हे खूप भारी आहे. पैसे मॅप आहे, एवढ्या सगळ्या केव्स आहे तिकडे. आपण किती जाणार काय माहिती नाही, पण आहेत भरपूर साऱ्या. आपल्याला इथे टाईम लिमिट पण दिलेलं आहे, केवढा वेळ लागतो कुठला स्पॉट कवर करायला. तुम्ही बघून ठेवा, जर आला तिकडे कधी तर तुम्ही येऊ शकतात. मित्रांनो आम्ही आता वरती पोचलेलो आहोत. मगाशी हे लोक जरा कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करत होते. सो मी काही गेलो नाही खाली, पण बाहेर होतो मी, जरा व्ह्यू बघत होतो. काय एवढा खास व्ह्यू नव्हता तिकडनं, म्हणून मी बोललो वरच्या साईडला जाऊया. चला मित्रांनो वरती जाऊया. आता नंबर 2 आहे हे बघा आतमध्ये. इकडे त्या केव्हबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. जुने केव्स आहेत, त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. मस्त मस्त व्ह्यू आहे आतमध्ये. अजून एक केव आहे, केव नंबर 4. फॉरेनर्स आलेले आहेत. आणि ही केव नंबर 3 आहे. ही केव नंबर 4 आहे आणि ही केव नंबर 3 आहे. सगळं आतमध्ये असं आहे.
जुन्या काळातल्या हा दगड खूप जुना आहे, खूपच जुना. तर आपण अंदाज नाही लावू शकत किती जुना आहे ते. पूर्ण अंधार आहे आणि त्याच्यामध्ये माझी छोटी मोबाईलची जी टॉर्च आहे त्याच्यामध्येच जे काय दिसतंय तेच आपण दाखवू शकतो. पूर्ण अंधार आहे आतमध्ये. हे बघा आणि आतमध्ये पूर्ण आवाज इको करतोय. हा मेडिटेशन रूम आहे आय थिंक सो. तिथे त्यांनी लिहिलेलं होतं कीप सायलेन्स वगैरे. हिस्ट्री आपल्या इंडियाची खूप मस्त आहे. हे बघा इकडनं असं बाहेर यायचं, परत इकडनं आतमध्ये जाऊ शकतो आपण. इकडनं डायरेक्ट बाहेर एक्झिट. पाऊस आल्यामुळे आता काय माहिती वातावरण आतमध्ये बोलवायला पाहिजे दोघांना. ते तिघं पण बाहेर आहेत आणि मी एकटाच फक्त आतमध्ये. पाऊस आला जोराचं. लोक तिथं काम असतील समोरच आहेत बघा, समोरच बसले. आपल्याला जायचं आहे वरती. चला वरती जाऊया. चल कुणाल वरती चल फटाफट. आलो वरती. केव नंबर 72. काय माहिती एवढा केव्स आहे इकडे. प्रेम पाहू शकता मित्रांनो तुम्ही. कशी बाळाला घेऊन बसते बघा. ती स्वतः भिजते पण त्याला भिजायला देत नाही. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात प्राण्यांकडनं आपल्याला. ना बोलता येत नाही पण ते स्वतःच्या बाळाला ती अजिबात भिजायला देत नाही. पाऊस पडतोय. पॉईंटवरती व्ह्यूचा आय गायब झालाय. काय व्ह्यू आहे बघूया आपण. पॉईंटच्या समोर 74th केव आहे. काय माहिती किती केव्स आहे तिकडे. आपल्याला एवढा आयडिया नाही आतमध्ये जाणं. आतमध्ये जाणं पण थोडं रिस्की वाटतं आणि असं आहे जुनं आहे भरपूर. आतमध्ये काय होईल काय सांगता येणार नाही आपल्याला. त्यांना समोरच व्ह्यू पॉईंट आहे. सगळेजण फोटो क्लिक करत आहेत. सो चलो आपण पण जाऊया जरा आपले पण फोटो काढू. फायनली आम्ही वरती आलेलो आहोत आणि झालं असं मध्ये की माझ्या फोनची चार्जिंग कमी होत गेली. आणि बराच मोठा होता. 6 किलोमीटर आपल्याला चालायचं म्हणजे काय खाऊचं काम नव्हतं. आणि मध्ये मध्ये आम्ही थांबत होतो, तिकडे पण शूटिंग करत होतो, तर चार्जिंग उतरत होती. आता आपण आलेलो आहोत वरच्या व्ह्यू पॉईंटवरती. ह्याच्यावरती सुद्धा आहे ना, ह्याच्यावरती सुद्धा पॉईंट आहे पण वरती पण सेम आहे व्ह्यू. तुम्हाला जो हा दिसतोय व्ह्यू तोच व्ह्यू वरना पण दिसणार, काय वेगळा नाही. सो मित्रांनो चला मग हा व्लॉग इथेच एंड करूया आपण. तर हा व्लॉग कसा होता हे नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर
डिस्क्रिप्शनमध्ये मी इकडच्या सगळ्या डिटेल्स टाकणार आहे, तर तुम्ही बघू शकतात आणि येऊ शकता तुम्ही, असा काय प्रॉब्लेम नाही. खूप सुंदर आहे. पण आलात तर कधी बसनी या. आम्ही स्टार्टिंगला आलो नाही बसनी, आम्ही बोललो की चालत जाऊ. चालत आलो तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आम्हाला, ते कळून आलं नंतरला. पाय वगैरे दुखायला लागले. येताना रस्ता खूप सोपा आहे, पण इकडे जेव्हा आपण कन्हेरी केव्सच्या थोडं जवळ येतो तेव्हा आपल्याला चालायचं असतं. वरती खूप चढाव आहे, मग तो आता उतरताना परत त्रास आहेच. पण ठीक आहे, मला एक्सप्लोर करायचं होतं काही गोष्टी, त्यासाठी मी ह्याच्यातनं आलो, चालत आलो. या लोकांना पण मी जबरदस्ती केली, चला बाबा चालत जाऊ. सो मित्रांनो, चला मग आपला हा व्लॉग इथेच एंड करूया. कसा होता हा व्लॉग हे कमेंट करून कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि लवकरच आपण नवीन इंटरेस्टिंग व्लॉग्स या चॅनलवरती अपलोड करू. सो चलो गाइस, मिलते हैं अगली व्लॉग में. तोपर्यंत बाय बाय.